सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कशा आहात सर्वजणी. माझ्या ताईंचं खूप खूप स्वागत आहे बरं का. आणि मला एवढं व्हिडिओला माझ्या प्रेम दादा कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुम्ही केलेल्या लाईकसाठी अगदी मनातून हृदयातून तुमचे धन्यवाद आहे. धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. ताईनं माझे व्हिडिओ आवडीनं बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, त्याच्यासाठी मी तुम्हाला काय बोलू. जर असंच प्रेम राहू द्या ताईंनो, आणि असंच प्रेम द्या. जे बी ताई दादा आहात ते असंच प्रेम द्या मला. तर मी गेलते बाहेर राशनचे तांदूळ आणण्यासाठी. राशनचे तांदूळ आणले आणले होते फक्त 5च किलो, कारण मला लागणार होते फक्त कशासाठी, तर इडली डोसा वगैरे. इडली डोसा बी किती 8 दिवसातून एकदा किंवा दोनदा, आणि महिन्याला असे 30-40 किलो तांदूळ येतातच. तर तेवढे तांदूळ आणून काय करायचे म्हणून 5च किलो आणले. नंतर आले, खूप राडा पडला होता घरामध्ये. बघायचंच काम नाही, कारण 4चे भांडे तसेच राहिले होते. दुसरंच काम माझ्या मागं लागलं, तर मसाले भात केला मस्त असं. भातासाठी सर्व काही साहित्य काढून आणि संध्याकाळी मसाले भातच असतो ताईनं. कारलं कारलं 8 दिवसातून 4 दिवस आम्ही कारलं कंटिन्यू, एक दिवस आड कारलं खातोच म्हणजे खातोच. त्याच्यामुळे आता आमचं वय, माझ्या मिस्टरांचं वय 52 आहे, आणि माझं नाही बी म्हणलं तरी 46, 45, 46. तर आम्हाला कुठलं बीपी शुगर वगैरे कुठलाच त्रास नाहीये, कारण एक दिवस आड आम्ही 8 दिवसातून 1 किलो कारले आम्ही कसे बी खातोत म्हणजे खातोत. भाजी बनवत नाहीत आम्हाला अशी फ्राय कारले. भाजी जर केली तर अजिबात कुणी ताटात सुद्धा घेत नाही बघा ताईंनो. तुम्हाला सांगते, हेल्थसाठी जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कारलं, आता ज्यांना सवय नसती त्यांना नाही, पण तुम्ही 8 दिवसातून एकदा दोनदा तरी कारलं खास ताईंनो. आम्ही ते एक दिवस आड कारलं, 1 किलो कारले आम्ही 8 दिवसात संपवतो. आणि ते नेहमी माझ्याकडे असे फ्राय, कधी राऊंड मध्ये कशा, कधी असे लांबके चिरून चालूच असते फ्राय करणं. इकडं मला हे काम करत करत ह्या पा भांडे तसेच होते, राडा पूर्ण तसाच होता. असं टेन्शन आलं होतं, पण म्हणलं माइंडला शांत केलं. थोडंसं किराणा आणून ठेवला होता, ते काढायचा तसाच होता. पुन्हा आहुनी थोडीशी हेल्प केली, तर म्हणलं चला हेल्पच करायचे. तांदूळ आणले होते, तांदूळ तसेच ठेवले तर तसेच राहून जातात, म्हणून बरणीमध्ये, एका बरणीमध्ये तांदूळ काढून घेतले ताईंनो. कारण तसेच जर पिशवी ठेवली खाली, एखाद्या वेळेस फरशी पुसताना वल्ल त्याला लागलं तर ते खालचे तांदूळ मग बुरा आल्यासारखे होतात, बुरशी आल्यासारखे होतात. त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवायचं. आणि मला किचनला जागा खूप छोटी, खूप म्हणजे खूपच छोटी, 2च फरशाचं किचन आहे ताईंनो. त्याच्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करत असते. अशा बरण्या भरायच्या, आणि बाकीच्या बरण्या काचाच्या वगैरे आहेत, तर मी असं सगळं बांधून ठेवलेलं सामान आहे. मी फक्त माझं कामापुरतं सामान आहे ताईंनो, बाकीचं सामान माझ्याकडे नाहीये. तर विचार केला की चला तांदूळ तर भरलेतच, मग उद्याच्या नाश्त्यासाठी तयारी म्हणून थोडेसे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातली. म्हणलं डोसे होतील, उत्तप्पे होतील, किंवा इडली, काही ना काहीतरी होईल, पण सकाळचं टेन्शन मिटून जाईल. त्याच्यामुळे आणि ते लाल डब्बा जे दिसतोय ना, तर ते मी कचऱ्यासाठी केलाय ताईंनो. छोट्या छोट्या गोष्टीला मला प्रत्येक वेळेस बाहेर जावं लागत होतं, तर म्हणलं किती वेळेस म्हणून बाहेर जायचं, आणि बाहेर जाण्याचं तेवढा टाइम इथं ह्याचं वायर माझ्या हाताने निसटलं होतं बघा. आपल्या फिल्टरच्या पाण्याचं ते फिल्टर लावलेले का त्याचं ते व्यवस्थित करून घेतलं, कारण उद्या मी बघितलं लेकर बघत नाहीत, काय नाही, नीट असं गिलास घेतात किंवा तांब्या घेतात तर ते निघून जायचं. त्याच्यामुळं सगळे अशी माझे हे काम करत करत मी कारल्याला पण एक हात मारत होते मध्ये मध्ये. चला हे काम करत करत ते काम करायचं, कारण कामाला मग वेळ लागत नाही. एकीकडे खिचडी लावली, एकीकडे कारलं ठेवलं, एकीकडे इकडं आवरून घेतलं, एकीकडे तांदूळ भरून ठेवले, म्हणजे कामामध्ये कामं करायचे. मला अशी सवय आहे, त्याच्यामुळे माझ्या कामाला मला वेळ लागत नाही. आज सकाळपासून काहीच व्हिडिओ केला नव्हता, फक्त आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवत आहे. फक्त हे संध्याकाळचं एक, मला तुम्हाला आलाय 10 मिनिटाचा, मला 3 तास लागले ताईनं सगळं आवरायला, व्यवस्थित ठेवायला, करायला. भांडे, किचन आवरणं, कारलं फ्राय व्हायलाच मला 2 तास लागला. आणि असं मध्ये मधीच हे पा हे काम करत करत एक हात कारल्याला मारायचा, एक काम करायचं, असंच ठेवायचं, एक हात कारल्याला मारायचा, एक काम करायचं. असं करत 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 एक बरणी काढली. बरणीमध्ये मला, कारण माझी उडदाची डाळ किराणामध्ये आणलेली भरून ठेवायची होती, कारण मला ह्याला टाकायला डाळ माझ्या लक्षातच नाही, जुनी डाळ आहे. पुन्हा मी बघितलं तर जुनी डाळ दिसली, म्हणलं जाऊ द्या आता, जे झालं होतंय ते चांगल्यासाठी. आणि इथं डाळ भेटत नाही, असे कुंडू भेटतात ताई, गोल अखंड उडीद भेटतंय. एक नंबर मध्ये इडली डोसा बघायचंच काम नाही, उडदाचे लाडू एक नंबर मध्ये होते. तर अशी इथं भेटती बघा, अख्खा उडीद भेटतं एकच नंबर मध्ये. मी ना माझ्या आईकडं सुद्धा मी असं हे उडदाचे गुंडू असं 1 किलो घेऊन दिला होता. तर त्यांना म्हणलं की तुम्ही इडली वगैरे बघा एकदा कशी होती. डाळीची आणि गुंडूची खूप फरक आहे ताईनो, चवीमध्ये सुद्धा खूप खूप म्हणजे खूपच फरक आहे. तुम्ही आता आपल्या तिकडे भेटत नाही ते भाग सोडा. हे पा सगळं आवरायला 2 तास 3 तास गेले, सगळं आवरलं व्यवस्थित. मसाले भात तयार झाला होता, आणि किराणामध्ये भरले होते पापड. ते पापड बघा, मस्त असा भात तयार झालता. ते पापड पाहून जय कुठं शांत बसतंय. जयने किराणामध्ये काय भरलं होतं सगळं काढलं तेव्हा असतंय तिथंच. फक्त नाही नाही व्हिडिओ मध्ये यायचं नाही, नाही म्हणजे नाहीच असते. कुठलं काही किराणात खायची वस्तू काही आणू घरात, आम्ही अगोदर देवाला ठेवतो ताईनो, नंतरच खातो. काही असू द्या, कुठली बी गोष्ट असू द्या, आणल्यास देवाला ठेवायचं. पैसे आणले देवापाशी ठेवायचे, काही पण देवापाशी ठेवायची सवय लागलेली आम्हाला, आणि नंतर खायचं.
मी खाऊ लागले, जयनं मला दिलं, त्यानं खाल्लं, त्याचे पप्पा बी खाऊ लागले. आणि व्हिडिओमध्ये या म्हणलं तर नाही म्हणू लागले. मी म्हणलं अहो सगळ्यांना वाटत मी एकटीच खायले का काही की तेव्हा त्यांना म्हणत होते, तर ते म्हणतात नाही पप्पाला घे म्हणलं, पोरगं म्हणतंय नाही पप्पाला नाही घेत. दोघं एका मताचे झाले होते आणि मला एकटीलाच पाडलं होतं. तर म्हणलं ठीक आहे चला पापड भाजायचे. हां, पापड काढलेस पापड भाज असं सारखंच म्हणत होतं. अरे हो रे बाबा भाजते. हे काड्याच्या पिठीचं एवढं का भरलंय ताईनं. तर मला एवढी परेशानी झाली ना, 8 दिवस झाले काडीपेटी संपून त्याची म्हणजे मामलतच काय 10 रुपयाला, पण ते बाहेर गेल्यास लक्षात राहत नव्हतं की ते आणायचंय. अगोदर एक काढलं आणि देवापाशी सरकून दिलं, कारण मला देवघरापाशी लागतंयच ते. माझ्या आऊनं काय केलं मग ते 25 रुपयाचे ते मोठा बॉक्सच आणला. तू खूप परेशान झालीस. त्यांनी मला पाहिलं होतं ना की दिवा लावताना प्रत्येक वेळेस उठावं लागत होतं, गॅसपाशी जावं लागत होतं. मी आहे नाचणी. आता नाचणीचे तुम्हाला दाखवणार आहे मी काय आंबील बनवणार आहे. नाचणीचे दोशे 1 नंबर मध्ये दोशे होते. तर पीठ भेटतंय पण मी पीठ नको म्हणलं, ताई नको भाई अशी नाचणी खूप सुंदर भेटते इथं. इथं रागी म्हणतात त्याला, आपल्या तिकडं नाचणी म्हणते. तर नाचणीच्या भाकरी पण बनवतात, पण भाकरी आता मुलं खात नाहीत. मुलांच्या खाण्यासाठी तर नाचणीचं काय बनवायचं, तर दोषही 1 नंबर मध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल बघा ताईनं. साखर भरली तो सगळा असा किराणा व्यवस्थित भरला. शेवया ज्या आणल्या होत्या तर त्यांनी फ्रायवाल्या आणल्या नव्हत्या, आणि ते पुन्हा त्यांच्या घरी आल्याच लक्षात आले की त्या फ्रायवाल्या नाहीत. बिना आता त्याचा कुटाणा होते. सकाळी उठलं की नाश्त्याला अगोदर त्याला भाजावं लागतं. फ्रायवाल्या आणल्या की डायरेक्ट करता येतं या. ते डवचा बॉक्स आणला, 4 वर 1 फ्री होती म्हणून म्हणलं की जयची आमची सगळी जयची पसंती असते, हे आणा ते आणा बघत राहते. हे तेलाच्या बाटल्या अगोदरच ह्यांनी काढून वर ठेवल्या होत्या, तर त्या दाखवल्या जयला. म्हणलं अरे तेलाच्या बाटल्या लगेच कॅमेरा तिकडं करते, त्याला सांगणंच लागत नाहीये. सगळं झालं मस्त अशी अंगत पंगत केली. दीदी आज बाहेर गेली होती, सांगते तुम्हाला पुढं काय झालं ते बघा. खूप गोंधळ झाला. आम्ही अशी जेवण करून बसलो, मस्त पाऊस नव्हता, गरमी होऊ लागली. आज जेवण झाली की जे पाऊस चालू झाला ताई न बघायचंच काम नाही. दीदी बसली अडकून ऑफिसकडं, काय करणार. जयनं कुकर धरलं होतं तेव्हा, मी एका हातात मोबाईल होता, हलवू लागले. मस्त त्याला खिचडी दिली, पापड दिला, वरी तूप टाकलं आणि खा म्हणलं. आम्ही तिघांनी पण मस्त अशी अंगत पंगत छान केली बघा ताईनं. दीदी आली, दीदीला यायला एवढा उशीर झाला, कारण तिथून ऑफिस पासून ऑटो लागणं गेले. मेट्रो पाशी एवढा गर्दा, पाणी साचलं होतं. पाऊस की बघायचंच काम नाही, एवढा पाऊस होता. आणि कधी नाही ते तिला आज उशीर झालता. तिचा फोन आला, आमच्या अगो तयार झाली दीदीला आणण्यासाठी. बघा लेकीवर किती बापाचा जीव असतो ह्याच्यावरून समजतं. इतक्या दोधारी पावसात सुद्धा बघा हे बाहेर असा पाऊस चालू होता. एवढ्या पावसामध्ये सुद्धा ह्यांनी निघाले होते बघा. ते म्हणतात ना की बापाचा खरंच लेकीवर जीव असते, तरी असंही बघा. माझे माझे पप्पा माझे अण्णा पण असेच आहे, तर खूप माया करतात. उलटा झाला म्हणून काढला, पण ते सवासाच होता, त्यांच्या लक्षातच आलं नाही. नंतर बटन वगैरे आणि नंतर निघाले. ते निघाले बाहेर गेले, बघते तर धारी पाऊस की पावसाला तर बघायचंच काम नाही. आता कसं करावं, पण आणायला तर जायचंच होतं. आणि गेलेच बाई, तसंच नाही म्हणलं तरी ऐकलेच नाही. तर नाही नाही लेकरू थांबलंय, जावं लागतंय आणायला. सगळी तयारी केली, डोक्याला मधून कॅरी बॅग लावली, वरून रुमाल बांधला आणि त्याच्यावरून ते हे घेतलं. मग भिजले नाही तर खाली थोडस भिजले आल्याच्या नंतर, पण जे बी आहे ते एकदम व्यवस्थित गेले, व्यवस्थित आले. आणि आम्ही जे राशन आणायला तांदळाला जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय ताईनं. ती पिशवी खाली गाडीवर विसरली होती. आम्ही वरी येताना 6 वाजता गेलतो तर आणायला तांदूळ, तर ती विसरली. म्हणून बरं झालं येताना बघा दीदीचा लॅपटॉप, दीदीची बॅग त्या पिशवीत ठेवता आली. गाडीची चावी घेतली का कोण विचारलं तर हो म्हणले. एवढा पाऊस, भयानक पाऊस होता हे आले बघा. एवढं भिजले होते. आणि त्या पिवळ्या पिशवी जसं की तुम्हाला म्हणलं का, हे दीदीचा लॅपटॉपची बॅग ठेवली ह्याच्यात. असा आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा.